सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। भाद्रपद शुद्ध त्रयोदशी आज श्री प्रभू महाराज आमचे चौथे अवतार यांचा आज अवतरण दिवस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि या निमित्ताने महिला दिन आपण घेत असतो, ज्यामध्ये वासनिक महिला ज्या आहेत ते आपापले विचार या ठिकाणी ठेवत असतात। महिला दिन ठेवण्याचं कारण असं आहे की श्री प्रभूंचं जे कार्य होतं ते माऊलीपणासारखं ते कार्य आपल्याला बघायला मिळतं। आमचे स्वामी असतील, दत्तात्रय प्रभू आहेत, हे काहीतरी त्यांचं जे काही गांभीर्य आहे अवतार कार्यातलं ते गांभीर्य आम्हाला दिसून येतं। परंतु श्री प्रभू अवतार त्यांचं जे अवतार कार्य आहे त्यात आम्हाला गांभीर्य दिसत जरी नसलं, परंतु त्यांच्या त्या लीळेमध्ये अतिशय गहन असं गांभीर्य आहे, म्हणून ते दिसून येत नाही परंतु ते असतं। जसं आपण एखादं खोल उदक असतं, डोह ज्याला आपण म्हणतो, त्या डोहाचं जे काही तळ आहे तो आपल्याला असा सहजासहजी दिसत नाही, तो अतिशय खोल आहे। आवाज कमी करतो। आणि त्याच्यामुळे काय आहे की त्याची गहनता किती हे आपल्या लक्षात येत नाही। जसं समुद्र आहे, समुद्राची गहनता दिसत नाही आहे परंतु ती आहे। ते गहन असल्यामुळे काही काही गोष्टी सूक्ष्म असल्यामुळे ते सूक्ष्मपणा आपल्या डोळ्याने आपल्याला दिसेलच असं नाही। आणि म्हणून श्री प्रभूंच्याही अवतार कार्यामध्ये जेवढे काही अवतार आहेत त्या, अरे ते मास्टर बटन आहे पवन अलीकडचं, मास्टर बटन लिहिलेलं आहे बघ, ते 3 बटन आहेत बघ खाली इथे, हां ते वाढवा। हॅलो, हां बस। म्हणून श्री प्रभूंच्या प्रत्येक लीळेमध्ये आम्हाला काही ना काही जर का आम्ही शोधलं त्याच्यातनं तर निश्चितपणे आम्हाला त्यातनं ते प्राप्त होत राहील। आणि मुळात म्हणजे श्री प्रभूंचं जे काही ओळख होती रिद्धपुरात म्हणजे किंवा रिद्धपूर प्रांतामध्ये, ती ओळख होती राऊळ माय राऊळ बाप अशी ओळख होती। आणि मुख्यत्वे स्त्रियांसाठी, त्या गावातल्या महिलांसाठी, म्हणजे त्या काळातल्या ज्या महिला होत्या त्या आजकाल सारख्या महिला नव्हत्या, कमवत्या, शिक्षण झालेल्या, सुशिक्षित असं काही प्रकार नव्हता। त्या काळातल्या महिलांना अक्षरशः चूल आणि मूल एवढंच एक सीमित आयुष्य होतं। कुठल्या सभासाधी त्यांना बोलायचा कुठला अधिकार नव्हता। सासरवास होता तो वेगळा, जगण्यातलं दडपण होतं ते वेगळं, कुठल्याही प्रकारची स्वतंत्रता त्या काळातल्या स्त्रियांना अजिबात नव्हती। आता जर का करू म्हटलं तर आत्ताच्या स्त्रिया ऐकणार नाहीत, त्या म्हणतील आमचंही शिक्षण झालेलं आहे, ऐकून नाही घेणार, आम्हीही कमवतो, आम्ही घर चालवतो, ऐकून घेणार नाहीत। अर्थातच त्या काळातल्या स्त्रिया ज्या होत्या त्या खरोखरच अबला म्हणून आयुष्य जगत होत्या, त्या अबला नव्हत्या, सक्षमच होत्या, परंतु त्यांची सक्षमता व्यासपीठावर येऊ दिल्या जात नव्हते। कुठल्याही प्रकारे त्यांना त्यांचं कर्तृत्व जे आहे, वेगळेपणा, चूल आणि मूळ या व्यतिरिक्त तो कर्तृत्वपणा त्यांना समोर येऊ देत नव्हते कोणी, म्हणून त्यांना शिक्षणापासूनही लांब ठेवलं गेलेलं होतं। आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये श्री गोविंद प्रभू महाराजांनी ते कार्य केलं, माऊलीपणाचं कार्य केलं, म्हणजे जेणेकरून श्री प्रभू जर का उपस्थित झाले तर महिलांना आपली आई आल्यासारखंच वाटायचं। वडील नाही बरं का, आई, वडील हा एक प्रकार वेगळा आहे।
वडीलही तेवढे सक्षम असतात, आईही तेवढी सक्षम असते, परंतु मुलीला आई जर का काही दुःख प्रसंगामध्ये जर का आई आली तर त्या मुलीला बरं वाटतं, चांगलं वाटतं. आणि म्हणून आजकाल पण आपण बघतो की काही झालं घरामध्ये तर महिला कोणाला फोन करते? आईलाच फोन करून सगळं सांगत राहते, काय झालं, असं झालं, तसं झालं, सासू अशी बोलली, तशी बोलली. खूप वेळपर्यंत तो फोन चालतो. आईकडे मन मोकळं केलं जातं. फक्त आई कान भरणारी नसली पाहिजे. आपण मन मोकळं करायचं आणि ते आईने कान भरायचे आपले, तू आता असं कर, तू तसं कर. तसं नसलं पाहिजे. आईनी सुद्धा माऊलीपणाचंच कार्य केलं पाहिजे. आपल्या मुलीचा जो संसार आहे तो उद्ध्वस्त करता कामा नये. आईनी सुद्धा तो सांभाळून घेतला पाहिजे, सावरून घेतला पाहिजे. मधल्या काळामध्ये कुणाचा एक वाद झाला, त्यांनी मला सांगितलं असं झालं तसं झालं वगैरे. आता आम्ही काय केलं पाहिजे? म्हटलं काहीच करायचं नाही, तुम्ही शांत राहा, एक शांततेची भूमिका घ्या आणि आपलं देवाचं नाव आठवत राहा, देवाचे वचनं आठवा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं आचरण ठेवा. हळूहळू काय झालं की घरातलं वातावरण एकदम शांत झालं. ते म्हणाले जर का मी पण त्या दिवशी बोललो असतो तर काय झालं असतं? मोठं भांडण होऊन गेलं असतं घरामध्ये. एखाद सव्वा महिना ते भांडण चाललं असतं. परंतु याच्यामुळे काय केलं, 4-5 दिवसात सगळं वातावरण निवळलं. म्हणजे अशा प्रकारचं कार्य झालं पाहिजे की जेणेकरून दोघांमधले वाद असतील तर ते वाद मिटवता आले पाहिजेत. आमचे स्वामी 2 महिषांचा वाद चालू आहे, आमच्या देवानी तिथे जाऊन अजून त्यांना भडकवलं का? नाही, देवानी त्यांचा राग शांत करून टाकला. 2 गावांमध्ये भांडण आहे, आमच्या स्वामींनी जाऊन तिथे शिष्टाई केली, ते भांडण मिटवून टाकलं. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने माऊलीपणाचं कार्य स्त्री देहातल्या लोकांना म्हणजे जीवाला सुद्धा ते करता आलं पाहिजे. पुरुष देहातल्या जीवाला सुद्धा माऊलीपणाचं कार्य करता आलं पाहिजे. म्हणून हे कार्य जे आहे ते श्रीप्रभूंचं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं आणि प्रत्येक ठिकाणी ते, मग ते एखादी स्त्री असो तिची सुद्धा ते माऊली म्हणूनच उपस्थित राहत होते आणि एखादी पुरुष व्यक्ती जरी असली तरी त्यांच्यासाठी सुद्धा माऊलीपणाचंच कार्य होतं. म्हणजे राऊळ माय, आधी राऊळ बाप नाही म्हटलं, राऊळ माय म्हटलेलं आहे. म्हणजे माऊलीपणाचे गुन्हे त्या ठिकाणी उपस्थित होणे. आणि राऊळ बाप पण म्हटलेलं आहे. बाप म्हणजे जर का आईचं ऐकत नसेल तर आई कोणाच्या तावडीत देते? मग सांग, पप्पा येऊ दे तुझे. म्हणजे तिथे प्रत्येक वेळी माऊलीपणाच्याने कधी कधी कार्य होत नाही. विनम्रतेने, गोड बोलून, चांगलं बोलून कार्य होतच असं नाही बरं का. आपण किती जरी म्हटलं 10 वाजता या तरी येणार का? मग तिथे काय करावं लागेल? थोडंसं कडक भूमिका जर का घेतली वगैरे. आता माझं ते वय नाही आहे अजून, मी 50-60 वर्षाचं होईल तेव्हा मी बोलू शकतो कडक भाषेमध्ये. तर मग तिथे ते बापपणा जो असतो म्हणजे श्रीप्रभूंचं जे काही कठोरपणा नाही म्हणता येत त्याच्यामध्ये, परंतु तो एक जो दम आहे तो दम मात्र आमचे श्रीप्रभू द्यायचे. ते कोणाकडे श्राद्ध होतं आणि त्यांनी सांगितलं मुलीला तू इथं बसून राहा, राऊळ येतील आणि सगळे अन्न उष्ट करून टाकतील. श्रीप्रभू आले, आतमध्ये जायला लागले, ती काही मुलगी आतमध्ये जाऊ देईना. श्रीप्रभूंनी चांगल्या 2 थापा मारल्या, तिला बाजूला केलं. जर का तिने शांतपणे जाऊ दिलं असतं तर राऊळ माय आहेत, पण शांतपणे जाऊ दिलं नाही तर राऊळ बाप झाले. मग म्हणजे जेवढी आईची भूमिका महत्वाची आयुष्यामध्ये तेवढीच वडिलांची, बापाची भूमिका ती तेवढीच महत्वाची आहे. वडील शब्द म्हटल्यानंतर एक वेगळा अर्थ होतो आणि बाप म्हटल्यानंतर एक वेगळा अर्थ होतो. वडील म्हणजे सगळं सांभाळून घेणारा, बाप म्हणजे सर्व सावरून घेणारा. म्हणजे तो जर का बाप म्हणून उभा राहिला तर घरातले सगळे लोक निश्चिंत होतात की आता हे आलेले आहेत, आता आम्हाला काहीच काळजी नाही. म्हणजे अशा पद्धतीच्या भूमिका ज्या आहेत त्या अवतार कार्यातनं श्रीप्रभूंनी आम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि आज श्रीप्रभूंचा अवतार दिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. महानुभाव पंथामध्ये जे काही पंचकृष्ण
स्वामींनी सांगितलेले आहेत त्यातले हे चौथे अवतार आमचे श्री प्रभू आहेत. पहिले अवतार कोण आहेत? श्री दत्तात्रय प्रभू पहिले अवतार आहेत बरं का. मी पंचकृष्ण म्हटल्यानंतर तुम्ही पंचकृष्णाचाच क्रम सांगताय मला. या मार्गाशी कोण अधिकारण आहे? या वचनामध्ये सुरुवातीला कोण आहे हे सांगितलं गेलेलं आहे. मग पंचकृष्णामध्ये कृष्ण महाराजांचं नाव पहिले का घेतलं? कारण की ज्यांचा प्रभाव असतो, जसं आपल्या ह्याच्यामध्ये कोणीतरी मोठी आसामी असेल जी महानुभाव पंथाची आहे, तर आपण काय सांगू? पहिले त्यांचं नाव सांगू. ते जरी नवीन उपदेशी असले तरी आपण पहिले त्यांचं नाव सांगू. तुम्ही आमक्यांना ओळखता का? ते आमके वगैरे, हां, मग ते आमच्या पंथाचेच आहेत ते. आणि मग आपण जुन्या लोकांची नावं सांगू ज्याचा प्रभाव जास्त आहे. कृष्ण महाराजांचा प्रभाव जगामध्ये जास्त आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु आहे. कृष्णाला सर्व मानतात. खूप कमी लोक असतील जे कृष्ण महाराजांना मानत नसतील, परंतु ऑल ओव्हर जेवढे काही लोक आहेत ते कृष्ण महाराजांना मानतात, देशात विदेशात. म्हणून कृष्ण महाराजांचं नाव पहिले सांगितलं गेलं माहीम भट्टांना, आणि मग श्री दत्तात्रय प्रभूंचं नाव सांगितलं गेलं, आणि नंतर श्री चक्रपाणी महाराज, आणि नंतर श्री प्रभू महाराजांचं नाव सांगितलं गेलेलं आहे. अशा प्रकारे परमेश्वराने परमेश्वराची ओळख करून दिली. नाही तर आम्हाला माहिती नव्हतं. रुद्रपूर कुठे आम्हाला माहीत नव्हतं. श्री प्रभू हे परमेश्वर अवतार आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं, परंतु आमच्या स्वामींनी आम्हाला ती माहिती दिली. देवे देव प्रकाशला. आणि म्हणून आम्हाला पाचही अवतार हे परमेश्वर अवतार आहेत. त्यांची निवासस्थानं, त्यांची गावं हे सर्व आम्हाला आमच्या स्वामींमुळेच कळालेली आहेत. तर या ठिकाणी आपण महिला सभेला सुरुवात करत आहोत, आणि ज्यांनी ज्यांनी नावं दिलेली आहेत ते इथे येऊन बोलतील. म्हणजे तो काळ असा होता की श्री प्रभू म्हटल्यानंतर ज्या महिलांना बोलायची मुभा नव्हती ते श्री प्रभू समोर आल्यानंतर त्या महिला बोलायच्या, बोलत्या व्हायच्या. आणि मग आपण काय केलं पाहिजे? ज्या श्री प्रभू बाबांनी 850 वर्षाआधी तुमची बाजू घेतली, श्री चक्रधर स्वामींनी तुमची बाजू घेतली, तुम्हाला ज्ञानाचा अधिकार दिला. त्यावेळेला जर चक्रधर स्वामी म्हटले असते की स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार नाही, तर आज तुम्हाला कोणालाही ब्रह्मविद्येचं ज्ञान घेण्याची कुठली स्वतंत्रता नसते. तुम्ही अज्ञानच राहिले असते. पण तो काळ आहे, त्या काळामध्ये आमच्या स्वामींनी काळाच्या प्रवाहाच्या विरोधात ती भूमिका घेतली. अर्थातच तुमच्यासाठी ती सकारात्मक भूमिका आहे. आणि त्या वेळेला तुम्हाला ज्ञानाचा अधिकार दिला, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल बोलताना कुठलाही संकोचितपणा नको. आम्ही काय बोलू, कसं बोलू, आम्हाला बोलता येत नाही असं नाही बोललं पाहिजे. एरवी ज्यांचा आपलं काही संबंध नाही आहे ना, आपल्या बिल्डिंगमधले, ज्यांचा आपला काही संबंध नसतो त्यांच्याबद्दल आपण बोलत राहतो. काही राजकारण्यांसोबत आपला काही संपर्क नाही, पण त्यांच्याबद्दल आपण बोलतो. पेपरमध्ये काही बातम्या येतात, त्यांचा आपला काही संबंध नाही, त्यांच्याबद्दल आपण बोलतो. सगळ्यांबद्दल बोलतो. भाजीबद्दल बोलता, पाण्याबद्दल बोलता, पावसाबद्दल बोलता, उन्हाबद्दल बोलता, थंडीबद्दल बोलता, सगळ्या विषयांवर तुम्ही बोलता. फक्त देवाबद्दल जर का बोलायचं झालं तर आपण काय होतो? चिडीचूप होऊन जातो. एरवी मी माईकमध्ये किती सांगितलं, महिलांनी शांत राहतं, कोणीच शांत राहत नाही. मग महिलांना गप्प कसं करायचं? तर त्यांना सांगा उठा, लिळा सांगा, त्या गप्प होऊन जातात. नवीन पद्धत शोधली बरं का मी. बाकी ते म्हणून तुम्हाला हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला अभिमानाने तुम्ही ते बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. महानुभाव पंथातला म्हणजे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातला पहिला महिला दिन हा उल्हासनगरला आपण घेतलेला होता, संकल्प आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून. पहिलं बालसंस्कार शिबिर मुंबई ठाणे जिल्ह्यातलं हिथंच उल्हासनगरलाच झालं. याच्या आधी ते कधी झालं नाही मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये. तर पहिल्यांदा जेव्हा सभा झाली तेव्हा पण बायांचं असंच माघार, आम्ही नाही बोलणार, आम्ही नाही बोलणार. आणि एक एक बाई बोलायला लागल्यानंतर जी सभा सुरू झाली तर 3.5 तास सभा इथे चालू होती, एकदम पहिली. आणि मागच्या वर्षी पण श्री प्रभू अवतार दिनाच्या दिवशी आपण ही महिला सभा घेतलेली होती.